तर अभि, तुमचे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुमच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याची इच्छा फार व्यक्तींची आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही शेअर करू शकता आपल्या श्रोत्यांसाठी? हा प्रश्न मला जवळजवळ 3-4 वेळा विचारला गेला, परिस्थितीबद्दल सांगा. तर मी आज सांगतोच. कसं असायचं, 2/11/86 रोजी माझा जन्म कुंठी येथे झाला. परिस्थिती खूप हालाकीची होती, जेवण खायला मिळायचं नाही. त्यामुळे आम्ही त्यावेळेला श्रीखंड पुरी खाऊन झोपायचं. 2-3 टाइम श्रीखंड पुरी खायची, तेवढ्यावरती झोपायचं. एवढी परिस्थिती गरीब होती. शाळेची म्हणाल तर शाळेची पण परिस्थिती अशीच होती. शाळेत मी खूप हुशार, पूर्ण वर्गात मीच हुशार होतो. 99-95 पर्यंत मार्क मला पडायचे, पण लिहायला आणि वाचायला यायचं नाही. हा माझा वीक पॉईंट होता. लिहायला पण यायचं नाही, वाचायला पण यायचं नाही. अक्षरांची ओळखच नव्हती. तरी मी 95 पर्यंत मी लीड तोडायचा. ही परिस्थिती होती. कारणास्तव मला शाळा सोडावी लागली. त्यानंतर प्रवास म्हणाल तर मी हातकणंगल्यामध्ये आलो. हातकणंगल्यामध्ये आलो तर छोटासा व्यवसाय चालू केला. व्यवसायात प्रगती झाली. छोटे व्हिडिओ करू लागलो. छोटे व्हिडिओ करून पॉप्युलर झालो. लोक माझे फॅन झाले. आज मी सिनेमा पण करतोय, म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करतोय, डान्स कोरिओग्राफर म्हणून मी काम करतोय. इतकी कामं मी स्वतः जबाबदारी पार पडतोय. हे मला स्वतः विश्वास बसत नाही की मी ह्या गोष्टी पूर्ण सगळ्या करतोय. तर यशस्वी म्हणाल तर प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे. मी पण स्ट्रगल केलेलं आहे. तर आता खूप बरं वाटतंय की लोक माझ्या वाढदिवसाची सुट्ट्या काढतात, मला दुधाचा अभिषेक घालतात, परत रेल्वे 2-3 तास लेट करतात, सरकारी शाळा, सरकारी दवाखान्यामध्ये उपचार फ्री असतात, फळ वाटप होतं, वया वाटप होतात. हे तितकंच बरं वाटतंय. लोकांच्या गळ्यातला ताईत म्हणून मला ओळखतात, तमिळ स्टार म्हणून मला ओळखतात. भरपूर अशा उपमा मला मिळत आहेत. ते पण बरं वाटतंय. पण असं आहे, स्ट्रगल म्हणून लाईफ जगलो हे कधी कोणाला शेअर करायचं नाही. आज तुम्ही बोलला म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय की सक्सेस व्हायचं असेल तर प्लीज माझे 2 शब्द ऐका, मला गुरु करून घ्या. तुम्ही मार खाल्ल्याशिवाय तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. सॉरी, मार खाल्ल्याशिवाय म्हटलं, सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. एक, सकाळी लवकर उठा, संध्याकाळी लवकर झोपा. काम एवढं करू नका, गाडी मात्र काम करू नका, गाडीच काम करू नका, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर स्वतःच्या अंगातला अभिनेता, स्वतःच्या अंगातली कला बाहेर काढा, लोकांना शेअर करा. मी हे करू शकतो, मी हे केलंय, हे सांगा, तुम्ही सक्सेस होणार. आणि फॅन लोकांना एक सांगतो, फक्त अभिजित दिसतोय, अभिजित सारखी केरदारी केली म्हणजे अभिजित झालं नाही. अभिजित सारखं करा, अंगावर उठवून घ्या, अंगावरती टॅटू काढून घ्या की बाबा मी हे केलं, आज सक्सेस झालो, हे करून घ्या. त्यावेळी तुम्हाला कळेल लाईफ काय असते. इतकं सांगतो. आणि एक दाखला एक थोडंच सांगतो. परिस्थितीबद्दल म्हणा तर आज 1500 कोटीचा मी मालक आहे. स्वतःच विमानतळ आहे. जवळजवळ मला वाटतं एक ड्रेस घातला मी दुसरा ड्रेस घालत नाही, तसे असे भरपूर ड्रेस आहेत. 1500 सॅन्डल आहेत, 1500 बूट आहेत. असा असणारा व्यक्ती एकेकाळी न चप्पल घालत, म्हणजे घालत नसायचा, बिन चप्पलाचं गाव करायचा. अशा व्यक्तीला आज एका गाडीत बसल्यानंतर दुसऱ्या गाडीत बसायला 7 महिने लागतात. विचार करा, 7 महिने. माझ्या घरामध्ये माझं स्वतःचं स्टेडियम आहे, स्विमिंग टँक आहे. आणि तोच मुलगा 2001 रोजी भाड्याच्या खोलीत राहायचा. मग 2001 ची परिस्थिती बघा आणि माझी आजची परिस्थिती बघा. सहज बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे काही कुणाचं लुबाडून घेतलेलं नाहीये किंवा चोरून घेतलेलं नाहीये. ही माझी प्रगती आहे, ही माझी जिद्द आहे, हे माझं कष्ट आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंतच्या व्हिडिओला तुमच्या भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. आणि इथून पुढच्या व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब, लाईक्स करा. मी विनंती पण करतोय आणि एक प्रकारची धमकीही देतोय. सबस्क्राईब करा, लाईक करा. वाटलं तर तुम्हाला आपण जेवण देऊ, इतकंच मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक वेळेला मी सांगावं, तुम्ही ऐकावं असं काही नाहीये. फक्त एक बटन दाबायचं आहे, मला लाईक द्यायचे आहे, मला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.